हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. डंकी रूट केस ही सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. नेमकं मग हे डंकी फ्लाइट काय असते हे आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच या डंकी रूटने ट्रॅव्हल करण्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय, यामध्ये रिस्क काय काय आहेत, आणि मग हा जो ओव्हरऑल मुद्दा आहे जर रिसेंटली आपण बघितला तर हा मनी लॉन्ड्रिंग आणि ह्यूमन ट्रॅफिकिंग सोबत कनेक्ट केला जातोय. तर नेमकं हे कशा पद्धतीने कनेक्शन होतंय डॉंकी फ्लाइट आणि ह्यूमन ट्रॅफिकिंग, मनी लॉन्ड्रिंग यांचं, हा सगळा ओव्हरऑल मुद्दा आपल्याला आजच्या या करंट कनेक्टच्या एपिसोडमध्ये डिस्कस करायचा आहे. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो. सगळ्यात पहिले समजून घेऊ की बातमी नेमकी काय आहे, कशामुळे सध्या हे चर्चेमध्ये आहे. तर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी इथे काही सर्चेस सुरू केलेले आहेत पंजाब आणि हरियाणामध्ये फॉर दी एजंट्स हु आर परफॉर्मिंग दिस एंटायर डंकी फ्लाइट. तर मग हा ओव्हरऑल मुद्दा का बरं चर्चेमध्ये आला, कारण अमेरिकेकडून काही लोकांना डिपोर्ट केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा मुद्दा चर्चेमध्ये आहे. सो ईडी इथे ऍक्शन मोडमध्ये आपल्याला दिसते. 11 लोकेशन्सला सर्च केलं गेलेले पंजाब मधले काही जिल्हे आहेत, मग त्यामध्ये अमृतसर, संगरूर, पटियाला, मोगा हे जिल्हे आपल्याला दिसतात. त्यानंतर अंबाला, कुरुक्षेत्र आणि कर्नाल हरियाणा मधले इथल्या एजंट्सला तिथे ट्रॅक केलं जाते. काही लोकांचे पासपोर्ट्स त्या लोकांकडे होते, ओरिजिनल जे एजंट्स आहेत त्यांच्याकडे, तर ते पासपोर्ट्स सीज केले गेलेले आहेत. सो या सगळ्या गोष्टी सीज म्हणजे त्या एजंट्स कडून घेतले गेलेले आहेत. ह्या सगळ्या बातम्या आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये न्यूजपेपरमध्ये बघायला मिळतात. मग या कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्यात पहिले समजून घेऊ की हे डंकी फ्लाइट म्हणजे नेमकं काय आहे. डंकी फ्लाइट, आता डंकी किंवा आता पिक्चर बघितलं असेल तुम्ही शाहरुख खान वाला डंकी, तर मग डंकी किंवा डॉंकी असं त्याला नावं दिले जातात. तर मग नेमकं हे काय आहे, तर हा तो इल्लीगल प्रवास आहे किंवा सेमी लीगल प्रवास आहे जिथे एका देशामधून तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये पोहोचवलं जाते. मग तिथे असं पण नाही की इथून मी भारतातून निघालो डायरेक्ट अमेरिकेला पोहोचलो. इथे मल्टिपल कंट्रीज मधून ट्रॅव्हल करत करत तिथे त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवलं जाते. आणि जसं तुम्ही तिथं पोहोचले, तिथं गेल्यावरती तुम्हाला ना काही बेसिक राईट आहेत, ना तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, आणि तुम्हाला तिथे एक प्रकारे सोशल सिक्युरिटी नावाचा कोणताही प्रकार तिथे नाहीये. सो हा सगळा जो मुद्दा आहे त्याला डंकी फ्लाइट म्हणतात. इट इज अ स्लँग which is used to describe illegal or semi-legal method of immigration. आणि मग यामध्ये वेगवेगळ्या लपूनच जाणे डिसेप्टिव्ह रूट्सनी तुम्ही शेवटी त्या देशापर्यंत पोहोचता. जनरली हा जो प्रकार आहे हा अमेरिकेमध्ये जाण्यासाठी बऱ्यापैकी लोक करत राहतात. त्यानंतर कॅनडा, UK, युरोपियन युनियनचे बाकी देश, सो या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी हा जो प्रकार आहे डंकी फ्लाइट नावाचा हा वापरला जातो. ठीक आहे. आता नेमकं हे डंकी कशा पद्धतीने परफॉर्म केलं जाते, काय प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेस जी आहे ही तसं बघायला गेलं तर का बरं आपल्यासाठी खूप जास्त धोक्याची राहू शकते. तर डॉंकी फ्लाइट किंवा त्याला डंकी हा शब्द वापरतोय आपण, जनरली भारत आणि पाकिस्तानमध्ये डंकी हा शब्द बऱ्यापैकी वापरला जातो त्यासाठी. तर ही एक मायग्रेशन टॅक्टिक आहे जिथे तो व्यक्ती जो आहे तो या 3 स्टेप्सनी त्या देशापर्यंत जाऊन पोहोचतो. आता पहिली स्टेप काय राहते, जनरली असा एक देश शोधला जातो की ज्या देशामध्ये जाण्यासाठी तुम्हाला लगेच विजा मिळून जाईल. तर पहिले विमानाने त्या देशापर्यंत पोहोचले जाते. उदाहरणार्थ सर्बिया नावाचा देश होता जो यासाठी बराच ओळखला जात होता. आता त्यांनी त्यांचे पूर्ण जे इमिग्रेशन लॉज आहेत ते स्ट्रॉंग केलेले आहेत, पण सर्बिया बऱ्यापैकी यासाठी ओळखला जातो. मग सर्बियामध्ये लोक जायचे आणि तिथून मग वेगवेगळ्या मार्गाने युरोप मधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचायचे. तर इथे पहिली स्टेप तर ती राहते की फ्लाइंग लीगली टू अ कंट्री विथ रिलॅक्स्ड व्हिसा पॉलिसीज. पहिले त्या देशापर्यंत पोहोचले, त्यानंतर तिथून मग ते बॉर्डर्स क्रॉस करतायत इल्लीगल पद्धतीने. मग किती रिस्की आहे बघा, इल्लीगल पद्धतीने. मग ते काही बऱ्याच अंतर चालत जात आहेत, काही प्रमाणात ते गाडीमधून ट्रॅव्हल करतायत, मध्ये पाणी वगैरे लागलं तर जहाजेन चाललेत. अशा वेगवेगळ्या मार्गाने ते काय करतात तर बॉर्डर्स क्रॉस करतात आणि असं पूर्ण खडतर मार्गाने ट्रॅव्हल करत करत म्हणजे लपून छपून ते त्या देशापर्यंत पोहोचतात. ठीक आहे. तर ह्या मार्गाने पूर्ण लोक जात आहेत त्या पर्टिक्युलर देशामध्ये. आता याचं नाव असं का ठेवलेलं आहे, डॉंकी फ्लाइट असं का नाव ठेवलेलं आहे, तर पहिले तर काय की हा मार्ग जो आहे ना, हे पूर्ण जो जर्नी जी आहे ही तशी बघायला गेली तर खूप जास्त खडतर जर्नी आहे ते तर आपल्याला दिसतात, पण हळू जर्नी पण आहे. असं नाही आहे की भरकन तुम्ही पोहोचले, होऊ शकेल की 2-3 महिने लागतील तुम्हाला तिथे पोहोचायला. तर मग इथे डॉंकी या शब्दाचा अर्थ त्या अँगलने घेतलेला आहे की डॉंकी implies a slow, burdensome
अँड डिफिकल्ट जर्नी, की जशा पद्धतीने डॉंकी जे आहेत ते हळूहळू ट्रॅव्हल करत राहतात त्या पद्धतीने ही जर्नी तिथे तुमची राहते. तो एक भाग झाला. आणि फ्लाईट का, कारण सुरुवात का होईना या जर्नीची सुरुवात जी आहे ती एअर जर्नीनी होती, म्हणजे विमानाने लोक पहिले जात आहेत आणि जो एक प्रकारे लीगल पार्ट आहे, आधी आपण जे म्हणलं किंवा सेमी लीगल प्रकारचा हा पूर्ण प्रवास राहू शकतो, कारण काही प्रमाणात लीगल वेने तुम्ही त्या देशापर्यंत पोहोचले जिथे रिलॅक्स्ड विजा पॉलिसीज आहेत आणि त्यानंतर तुम्ही हा पूर्ण इल्लीगल मार्ग सुरू केलेला आहे. त्यामुळे ह्याला डॉंकी फ्लाईट असं तिथे म्हणलं जाते. आता नेमकं ह्याच्याशी रिस्क काय काय असोसिएटेड, असं का बरं आपण म्हणतो की रिस्की आहे, असं रिस्की का म्हणलं जातंय, कारण पहिले तर फिजिकल डेंजरच आहे, कारण ते एवढ्या खडतर मार्गाने तुम्ही डोंगर चढताय, त्यानंतर जंगलामधून जाताय, साप गिप चालत काय करणार, डोंगर चढताय, डोंगरावरून पडले गिडलेत काय करणार, होऊ शकेल की तुमच्याकडचं पाणी वगैरे संपलं, मग त्या केसमध्ये असं तुम्हाला गॅरंटी नाही ना किंवा तिथे तुम्हाला प्रॉपर जेवण मिळेल, त्यानंतर प्यायला पाणी मिळेल. सो या सगळ्या गोष्टी आल्या, त्यामुळे फिजिकल डेंजर हा एक भाग आला, किंवा टेरेन हार्श आहे, डिहायड्रेशन होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. समजा नदीच्या मार्गाने प्रवास करताय तर मग तिथे तुम्ही त्या पाण्यामध्ये बुडून जाऊ शकता, अशा तो एक डेंजर तर आहेच ना. त्यासोबतच एक्सप्लॉयटेशन, कारण हा जो मार्ग आहे या मार्गामध्ये तुमच्या ओळखीचं कोणीच नसणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकणार नाही. त्यामुळे इथे ह्युमन ट्रॅफिकिंग, त्यानंतर स्मगलर किंवा एक्स्टॉर्शन्स असे होऊ शकतात, कोणी डाकू वगैरे आले, तो एक मुद्दा इथे दिसतो. त्यानंतर कसं करून तुम्ही त्या देशामध्ये पोहोचले जिथे तुम्हाला जायचं होतं, पण तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथेही लपून राहावं लागते. डंकी पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल, तिथं असं नाहीये की सरळ सरळ तुम्हाला तिथे ओपनली एक साधारण व्यक्तीसारखं राहता येईल. तिथे पोलीस तुमच्या मागे राहू शकतात, अरेस्ट होऊ शकतात, त्यानंतर तुम्हाला डिपोर्ट केलं जाऊ शकते, जे रिसेंटली झालेलं आहे, आणि डिपोर्ट नाही केलं तिकडे जेलमध्ये टाकून देतील. हा एक मुद्दा झाला. आणि त्यासोबतच पैसे एवढे जात आहेत, तो एक भाग झाला. म्हणजे इथे तर एस्टिमेट जर आपण बघितलं तर 50 लाखापर्यंत जाते, पण तरी पर पर्सन 10 ते 25 लाख एवढा खर्च तर कमीत कमी येतो. मग हा पैसा जो आहे तो लोकांनी मेहनतीने सेव्ह केलेला पैसा असतो, तो एका सेकंदामध्ये इथून काय होऊ शकतो, तो पूर्णपणे गायब होऊ शकतो. हा पूर्ण इश्यू आहे जो या डंकी फ्लाईट सोबत असोसिएटेड आपल्याला बघायला मिळतो. मग एवढं जर रिस्क आहे तर लोक का बरं जातात असं, राईट? एवढं जर रिस्क आहे तर लोक का बरं जातात? कारण बऱ्याचदा लोकांना असं एक फील येतो की मला ह्या भागामध्ये मी जिथे राहतोय तिथे लोकल ऑपॉर्च्युनिटीजच नाहीये, त्यामुळे मी जातोय. त्यानंतर मला एक मी इमॅजिनेशन केलेलं की अमेरिका असे, इंग्लंड असे, किंवा असा देश, ऑस्ट्रेलिया असे, कोणताही देश, तर मग त्यामुळे काय होते, मला एक परसेप्शन माझं राहते की तिकडं इन्कम चांगलं असेल, तिकडं शिक्षण चांगलं असेल, किंवा तिकडे लाईफस्टाईल चांगली असेल, सो त्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट होत आहेत. त्यानंतर मग बऱ्याचदा असं होते की फॅमिलीतले काही लोक इकडे भारतात आहेत, काही लोक तिकडे आहेत, पण तिकडे जायसाठी तुम्हाला विजा नाही मिळाला, त्यामुळे फॅमिली रियुनिफिकेशनसाठी तुम्ही तिकडे जाताय. त्यानंतर बऱ्याचदा असं होऊ शकते की एखाद्या व्यक्तीला तिथे पॉलिटिकल किंवा रिलीजियस वे मध्ये पर्सिक्यूट केलं गेलेलं आहे, वेगळं पाडलं गेलेलं आहे, त्यामुळे तो व्यक्ती जो आहे तो त्या भागामधून दुसऱ्या भागामध्ये जायचा प्रयत्न करतोय बिकॉज ऑफ दी पॉलिटिकल ऑर रिलीजियस पर्सिक्युशन, आणि यामुळे देखील लोक हा मार्ग निवडू शकतात. ठीक आहे. सो या काही एक कारण झाले, हे काही रिस्क काय काय असोसिएटेड आहेत आणि त्यानंतर का बरं लोक हे रिस्क घेतात. आता ते दोन शब्द आहेत त्याला कनेक्ट करून घेऊ. मनी लॉन्ड्रिंग सोबत कसा याचा इथे आपल्याला रिलेशन दिसते. मनी लॉन्ड्रिंगचा अर्थ काय होतो की तुम्ही ब्लॅक मनी जो आहे किंवा इल्लीगल वेनी कमवलेला जो पैसा आहे त्याला तुम्ही एक प्रकारे लीगल मनी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करताय. तर मग ह्या डंकी फ्लाईटमुळे मनी लॉन्ड्रिंग कसं होतंय, तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतंय किंवा जे एजंट्स असतात त्यांना कॅश पेमेंट दिले जातं. ते कधीही असं नाही होत की ते म्हणलं ऑनलाईन पे करा. सो कॅश पेमेंट दिलं जाते. फॅमिलीज 10 ते 25 लाखापर्यंत पे करतात आणि अनट्रेसेबल कॅश राहते ही, जे एजंट किंवा स्मगलर्सला दिली जाते या इल्लीगल जर्नीसाठी. त्यानंतर मग हवाला नेटवर्कचा वापर यामध्ये होत राहतो. म्हणजे इथे जे मनी ट्रान्सफर सिस्टीम आहे ते इनफॉर्मल मनी ट्रान्सफर सिस्टीम राहते, याचा कोणताही थांग पत्ता तिथे ऑफिशियल्सला लागत नाही. तो एक मुद्दा झाला. त्यानंतर क्रिमिनल सिंडिकेट्स यामध्ये इन्व्हॉल्व राहतात, कारण जे डॉंकी फ्लाईट ऑपरेशन्स जे होतात ते डॉंकर्सच्या माध्यमातून केले जातात, जे बेसिकली हवाला किंवा आपण काय म्हणतोय किंवा जे माफिया प्रकारचे लोक राहतात. तर मग डॉंकी फ्लाईट ऑपरेशन्स दीज आर ऑफन पार्ट ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम रिंग्स,
आणि ह्याच्याने काय केलं जातं तर जो काही प्रॉफिट होतो तो बेसिकली फेक बिझनेसेस मध्ये दाखवला जातो, त्यासोबतच शेल कंपनीजद्वारे त्या प्रॉफिटला शो केलं जाते. सो त्यामुळे तो क्रिमिनल सिंडिकेट आहे आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी रिस्पॉन्सिबल तो भाग राहू शकतो. आणि दुसरा एक मुद्दा यामध्ये येतो किंवा लेअरिंग ऑफ फंड्स, म्हणजे इथे जे फंड्स असतात ते अगेन जो काही पैसा इथे दिला जातो तो वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये दिला जातो. मल्टिपल कंट्रीज मल्टिपल चॅनल्स मध्ये तो पैसा वेगवेगळ्या लोकांना दिला जातो आणि त्यामुळे त्या पैशाचा ओरिजिनल सोर्स काय आहे, कारण त्या असं नाही होत की ते पैसे एक सोबत एकाला सगळीकडे दिले, काही ठिकाणी एका माणसाला दिले, दुसऱ्या देशात गेलो दुसऱ्याला दिले. त्यामुळे तिथे काय होतं ओरिजिनल सोर्स काय त्या पैशाचा तो ट्रॅक करणं आणि त्या पैशाचं पर्पज काय होतं ते बरंच अवघड होऊन जाते. अँड बिकॉज ऑफ ऑल दीज रिझन्स तिथे मनी लॉन्ड्रिंगची शक्यता इथे आपल्याला बघता येते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे ह्युमन ट्रॅफिकिंग. मग ह्याचं नेमकं काय रिलेशन आहे, ह्युमन ट्रॅफिकिंगचं काय रिलेशन आहे इथे. सो इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला फॉल्स प्रॉमिसेस पहिला मुद्दा तर हा झाला, किंवा जे स्मगलर्स आहेत ते बेसिकली त्या मायग्रंट्सला फॉल्स प्रॉमिसेस देतात कारण त्यांचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यावेळेस मग तिथे काय केलं जाते तर त्या प्रॉब्लेम्सचा गैरफायदा घेतला जातो, किंवा लीगल जॉब तुम्हाला मिळतील, व्हिसा मिळेल, एवढी भारी लाईफस्टाईल होईल. त्यामुळे ते लोक जे आहेत त्या प्रॉमिसेसला फसतात आणि त्यानंतर ते ट्रॅप होऊन जातात एक्सप्लॉयटेटिव्ह सिच्युएशन्समध्ये. आणि बऱ्याचदा असं होते किंवा बऱ्याचदा लोकांना रस्त्यामध्येच कळते किंवा येस पुढे जाऊन असं होणार आहे किंवा अमेरिकेला मी चाललोय तर अमेरिकेला मी जसं पोहोचणार तसं मला डिपोर्ट केलं जातं. या बातम्या पण कानावर येतात किंवा असे जे लोक या मार्गाने गेलेले आहेत त्यांना डिपोर्ट केलं गेलं. तर इथे होतं काय किंवा लोकांना कळलं आणि लोक म्हणले नाही मला नाही जायचं पुढे, तर गन पॉइंट वरती लोकांना पुढे नेलं जातं. सो हा एक रिअल इश्यू आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर डेप्ट बॉन्डेज होऊन जाते. डेप्ट बॉन्डेज कारण काय की मायग्रंट जे असतात ते पूर्ण फी कधी कधी भरू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना इनह्युमन कंडिशन्स मध्ये लिटरली काम करायला लावलं जाते कोणत्याही वेज न देता. तो एक मुद्दा आहे. त्यानंतर अब्यूज आणि कोअर्जन, फोर्सफुली त्यांना मग ते मारहाण होती, त्यानंतर मग बऱ्याचशा अशा गोष्टी होऊ शकतात. स्पेशली वुमेन आणि मायनर्स हे या केसमध्ये वल्नरेबल होऊन जातात. देन आयडेंटिटी सीजर, त्यांचे जे पासपोर्ट्स आहेत ते सगळे ते जप्त करून घेतले जातात आणि रिसेंटली 30 ओरिजिनल पासपोर्ट जे रिकवर केले ते यामध्ये आपण बघतो. किंवा मायग्रंट्स पासपोर्ट आर टेकन बाय स्मगलर्स टू कंट्रोल देम, रिड्युसिंग देअर फ्रीडम ॲज वेल ॲज बार्गेनिंग पॉवर. हा देखील एक मुद्दा आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये जस्ट अ सेकंड, या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण एक गोष्ट जी बघतोय किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगचा अँगल यामध्ये आहे. अँड इन दी एंड फोर्स लेबर किंवा सेक्स ट्रेड मध्ये देखील लोकांना इथे ढकललं जाते. तर मग हा असा जेवढा दिसतोय ना तेवढा सरळ नाही किंवा मी या मार्गाने जातो आणि माझं मग लाईफ एकदम खतरनाक होऊन जाईल शेवटी, असं आहे का नाहीये. तर आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस असे बघायला मिळतात. राईट. सो सम मायग्रंट्स आर डायव्हर्टेड इनटू फोर्स्ड कन्स्ट्रक्शन वर्क. म्हणजे मी गेलो होतो काय तर अमेरिकेमध्ये जायचं होतं मला, पण मी डायरेक्ट बांधकाम करायला दुसऱ्याच कोणत्या तरी देशात. राईट. ऍग्रिकल्चर मध्ये ढकललं जाते, डॉमेस्टिक सर्व्हिट्यूड घरी कामगार म्हणून ठेवलं जाते किंवा प्रॉस्टिट्यूशन मध्ये देखील ढकललं जाऊ शकते. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात ज्या आपल्या त्या डॉंकी फ्लाईट आणि ह्युमन ट्रॅफिकिंगला जोडणाऱ्या या गोष्टी आहेत. राईट. सो हा सगळा जो मुद्दा आहे हा बराच सिरियस मुद्दा आहे आणि लॉ अँड ऑर्डरचा हा सिरियस इश्यू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती रिसेंटली आपण बघितलं तर बरंच ट्रॅक ठेवलं जाते. राईट. सो ओव्हरऑल असा हा मुद्दा आहे डॉंकी फ्लाईट वाला. त्याचे वेगवेगळे जे डायमेन्शन्स आहेत ते आपण इथपर्यंत बघितलेले आहेत. होप तुम्हाला हा सगळा भाग जो आहे तो व्यवस्थित कळला असेल. आपले असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आपण रेग्युलरली भेटत राहतो. सो आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर कॉल करा. टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं इग्नाइट UPSC MPSC, हे चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.